बरं का वहिनी, तुम्ही त्यांच्याच आहात आणि त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्याही विषयाची पावती द्यायची गरज नाही. आज तिथे बऱ्याच मुलांनी सांगितलं तुम्ही बोला म्हणून बोलले. इथं उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि आज जिच्या सत्कारासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत त्या आमच्या अमृताताई. अमृताताई म्हणू की गौरी म्हणू? अमृता म्हणते. आणि तुम्ही सुद्धा. पहिल्या प्रथम तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. ह्या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. विष्णू भगवंताने लक्ष्मीजीनी हट्ट केला आपल्या देवीनी की मला ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे मी जाणार. मग त्यांच्या हट्टासाठी विष्णूजी म्हणाले की जा, जिथं जायचंय तिथं तुम्ही जा. मग त्याच्यानंतर अगदी थोडक्यात सांगते, सरस्वती जी आल्या आपल्या देवी, त्या म्हणाल्या तुम्ही लक्ष्मी देवीला वरदान दिलं की जिथं जायचंय तिथं त्यांना जाता येईल, मग मला सुद्धा वरदान द्या. मग भगवंताने त्यांना एक वरदान दिलं की लक्ष्मीजी जिथं जातील तिथून मला ती परत काढून घेता येईल, पण सरस्वती देवी जिथं जाईल तिथून मला ती परत घेता येणार नाही. त्यामुळे महत्व कशाला आपल्याला द्यायचंय तर शिक्षणाला. बरोबर आहे. आता इथं बसलेले सगळे माझे छोटे मित्र, तुम्ही ऐकणार का 2 मिनिटं? मग हाताची घडी, तोंडावर बोट. आज काय चॉकलेट्स आणलेले नाहीत. तुम्हाला चॉकलेट्स पार्सल नंतर पाठवून देते बरं का वहिनी. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण सुद्धा अमृताताई सारखं इथं बसायचं तर काय करावं लागेल आपल्याला? अभ्यास करावा लागेल. मग हात वर करून सांगा बरं मला की अभ्यास करणार की नाही. किती किती लहान मुलं आहेत इथं? सगळ्यांनी हात वर करून सांगा मला, अभ्यास करणार ना? आणि जी सूचना मगाशी दादानी दिली, काय सूचना दिली की मोबाईल जास्त बघणार नाही. नाही बघणार ना? आणि तुम्हाला सगळ्यांना एकदा इथं असा सत्कार घ्यायचा आहे ना ताई सारखा. मग ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. आणि मला खरंच आनंद होईल जर मला अशा सत्काराला तुम्ही बोलवलं तर वहिनी. 100%. जेव्हा ही मुलं मोठी होतील किंवा आता ज्या तरुण मुली इथं आहेत, खरंच अभ्यास करा. हा अभ्यास खूप कठीण असतो, कारण का आपल्याला त्याच्या परीक्षा पास कराव्या लागतात, आपल्याला इंटरव्ह्यू पास करावे लागतात आणि त्याच्यासाठी खरंच तुम्ही तितका वेळ, तुमची तेवढी एनर्जी आणि तुमचे बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून तुम्हाला अभ्यास करायला गरजेचं आहे. आज इथं प्रामुख्यानं तुम्ही ताईंचा सत्कार तर करणारच आहात, पण आज मी अजून एक विषय इथं काय मांडणार आहे की ताईंच्या सत्काराबरोबर बाळासाहेबांना तर आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करू. कारण का वडिलांनी मनात आणल्याशिवाय ना मुलीचं कौतुक होत नाही किंवा तिला त्या पद्धतीनं पुढे जाता येत नाही. आता मला सुद्धा 2 मुली आहेत आणि मला त्याच्यामुळे मुलींच्या बद्दलचं कौतुक जास्त आहे. तुमच्या लाडक्या रणजित दादांना पण जास्त आहे. म्हणून तर त्यांनी सायकलिंगचं नियोजन केलं आणि मुलींसाठी जे जे करावं लागतं ते करतात. याचा अर्थ असा नाही की मुलांकडे लक्ष नाही, पण अर्थात मुलींना सपोर्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि खास करून कौतुक मला आई तुमचं करायचंय, कारण कित्येक वेळेला ती मनानं हरली असेल, पण तिच्या तब्येतीची काळजी आणि वेळोवेळी तिला अभ्यासाला कदाचित तुम्ही मदत केली असेल नसेल, पण तिला प्रोत्साहन जरूर दिलं असेल. म्हणून आज या निमित्तानं मला आईंचा सत्कार करायचा आहे. या कारण का सत्कार करत असताना उत्सव मूर्ती तर नक्कीच अमृताताई आहेत, पण मला असं वाटतं प्रत्येक मुलीचा सत्कार करत असताना आईचा मान आपण विसरायचा नाहीये. बरोबर आहे ना? मला हळदी कुंकू देतो. असं तुम्हाला
हो मी तिथे राहते की. खूप खूप अभिनंदन. फार वेळ तुमचा घेणार नाही, कारण का तुम्हाला घरी पण जायचं आहे, त्याचबरोबर स्वयंपाक कदाचित करून आला असाल किंवा जाऊन करायचा असेल. येस. नाही, हो. ते काय झालं अचानक विसरलं होतं ना, तर मग नंतर आता आमच्या ह्या वहिनींच्या माहिती नव्हतं मला, त्यामुळे अच्छा. ज्या उत्सव मूर्ती दोघ जण आहेत त्यांचा खरा मान आहे आज, बरोबर आहे. पण एवढंच सांगेन की तुमच्या दोघांना सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अशा पद्धतीने बरं का सचिन सर, आपल्या ह्या चिमुरड्यांचा सुद्धा असाच योग यावा, इथं असलेले बरीचशी मुलं इतक्या उच्च पदावर जावी की दर महिन्याला काय आठवड्याला मला यायची संधी मिळावी. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि अशी अपेक्षा व्यक्त करते की तुम्ही फलटणचं नाव सुप्रीम कोर्टामध्ये जरूर गाजवाल. आणि आम्हाला अभिमान वाटेल की फलटणचं कोणीतरी सुप्रीम कोर्टात आहे आणि आम्हाला आवश्यकता लागली की तुम्ही हक्काची तिथे असाल. त्याचबरोबर ताई, परत एकदा पुढच्या वाटचालीसाठी बेटा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज आम्हाला खूप म्हणजे महाराष्ट्रात पहिलं येऊन अतिशय अभिमानाचा आणि कौतुकाचा एक क्षण मला दिलात. आणि नेहमीच्या राजकीय ह्याच्यातनं मला आज काही क्षण वेगळे, विरंगुळाचे आणि कौतुकाचे मिळाले. त्याबद्दल परत एकदा वहिनी तुमचे खूप खूप आभार. खूप खूप असंच मोठ्या. एवढंच बोलून आज इथं थांबते. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.